ग्रंथ श्री दासबोध दशक चतुर्थ समासनम वाचण्यास प्रारंभ करीतो महाराज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सद्गुरु सिद्धरामेश्वराय नमः. श्री सद्गुरु निसर्गदत्ताय नमः. श्री सद्गुरु रणजिताय नमः. श्रीराम मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान नवमी भक्ती. नवमी निवेदन जाणावे आत्मनिवेदन करावे. तेही सांगितलेल स्वभावे प्रांजळ करुणी. ऐका निवेदनाचे लक्षण देवासी व्हावे आपण. करावे तत्वविवरण म्हणजे कळे. मी विलक्षण ज्ञान सोन अज्ञान भक्त सोन विभक्तपण. हे ऐसे लक्षण सोनी विलक्षण ज्ञान सोन अज्ञान भक्त सोन विभक्त म्हण. हे ऐसे भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. विचारे विण काहीच नव्हे समाधान. तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा. आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा. विचार पाहता उघडा आपण नाही. तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा रे. आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले. तत्वरूप सकळ भासे विवेक पावता निरसे. प्रकृती निरसे आत्मासे आपण कैचा. एक मुख्य परमेश्वर दुसरी प्रकृती जगदाकार. तिसरा कैचा आपण चोर आणिला मध्ये. ऐसे सहजची असता नाथिलीच लागे देह अहंता. परंतु विचारे पाहता काहीच नाही. पाहता तत्व विवंचना पिंड ब्रह्मांड रचना. विश्वाकारे व्यक्तिनाना तत्वे विस्तारली. तत्वे साक्षित्वे वर्तती. साक्षित्व नुरे आत्म प्रतीती. आत्मा असे आदि अंती आपण कैचा. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर याचे पावे अर्थांतर. पाहता आत्म्याचा विचार आपण कैचा. आत्मा एक स्वानंद घन आणि अहमात्मा हे वचन. तरी मग आपण कैचा भिन्न उरला तेथे. सोहम हंसा हे उत्तर याचे पाहावे अर्थांतर. पाहता अनन्य पाहता आत्मयाचा विचार आपण कैचा तेथे.
आत्मा निर्गुण निरंजन तयासी असावे अनन्य अनन्य म्हणजे नाही आन आपण कैसा तेथे आत्मा म्हणजे तो अद्वैत जेथे नाही द्वैता द्वैत तेथे मीपणाचा हेत उरेल कैसा आत्मा पूर्णत्मे परिपूर्ण तेथे नाही गुणागुण निखळ निर्गुणी आपण कोण कैसा स्मंपद तत्पद असिपद निरसुनी सकळ गेला भेद वस्तू ठाईच भेद आपण कैसा राजाधिराज सद्गुणा श्री सर्वदत्त महाराज की जय राजाधिराज सद्गुणा श्री रामेश्वर महाराज की जय मागा झाले निरूपण आठवे भक्तीचे लक्षण आता ऐका सावधान नवी भक्ती समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्याला भक्ती मार्गाचा मूळ गाभा काय सर्वसाधारणपणे भक्ती हा याचा अर्थ पूजा अर्चा करणे एवढे ह्याच्या पलीकडे काय जात नाही परंतु भक्ती कशी करावी ह्याच्यासाठी 9 प्रकार समर्थांनी सांगितले आता 8वा प्रकार दुपारी ऐकला आपण हा 9वा जो आहे तो आत्मनिवेदन आत्मनिवेदन ही भक्ती सगळ्यात शेवटची आणि अतिउच्च भक्ती पहिली भक्ती दुसरी भक्ती तशी बघितलं तर त्या सोप्या वाटतात त्या सुद्धा कठीणच आहेत साधं अर्चन करावं किंवा आपण म्हटलं मातृभाव किंवा तू माझी आई असा भाव घेऊन जरी आपण विचार केला किंवा मैत्री भाव जरी विचार केला सख्य भक्तीमध्ये की तू आणि मी एक आहे तर तो सुरुवातीचे जरी 8 प्रकारच्या ज्या भक्ती आहेत त्याच्यात अर्पण करावं पण आहे ते सोपं वाटतं पण त्यात ती भक्तीसुद्धा तेवढी कठीण आहे ही सगळ्यात उच्च जरी असली तरी त्या साध्या वाटल्या तरी त्या फार कठीण आहेत पण आपल्याला अर्पण करण्याकरता किंवा सख्य भक्ती करण्याकरता सुद्धा तू आणि मी एक आणि तू माझा हा जो भाव असतो तो किती वेळ आपल्या मनात टिकून राहतो आपण एक क्षणभर म्हणणार दुसऱ्या वेळेला विसरून जाणार सतत हा ईश्वर ते मी किंवा तू ते मी असा भाव आणि हा विचार किती वेळ टिकू शकतो प्रयत्न करून बघितला तर तो निदान 24 तास टिकायला पाहिजे सतत जराही ब्रेक न करता तुटायला नाही पाहिजे मध्ये तो भाव तुटला तर तुमचं फुकट गेलं रोज तुम्ही 15 मिनिटं केलं 20 मिनिटं केली सख्य भक्ती करतोय एक तू माझा ही सख्य भक्ती करतोय पण ती मध्ये तुटली विसरला दुसरं काहीतरी आठवलं फुकट गेलं ही धारणा शक्ती वाढवण्याकरता ध्यान साधना जी आहे ही ध्यान साधना त्याच्याकरता उपयोगी पडते की ध्यानामध्ये जेव्हा आपण आपलं मन बघतो मन विचार करतं त्यावेळेला आपल्याला त्याला स्थायी म्हणून बघताना साक्षी म्हणून बघण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला वाढवावी लागते आणि ती वाढत 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 जेव्हा जाईल त्यानंतरच ते शक्य होईल नाही तर आपल्या मनाकडे तरी बघायला किती वेळ जमते आम्हाला 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली संपले साक्षी भाव म्हटलं तर
साक्षी म्हणून बघायचंय फक्त. बाकी हे बघताना पण आम्ही भरकटतो. साधा व्यवहार करताना सुद्धा भरकटतो आणि त्या व्यवहारामध्ये गुंतून जातो. बघायचंय फक्त, साक्षी मी करत नाही. हे घडते, काय घडलं, हे घडलं, ते घडलं, हे झाल्यानंतर ते झालं, ते झाल्यानंतर ते झालं, घडते असं बघायचं फक्त. किती वेळ बघू शकतो? ते तरी 24 तास करू शकतो का? रामकृष्ण परमहंसांच्या वचनाप्रमाणे जर विचार केला तर भगवंता तू मला दर्शन दे, हा एकच विचार 48 तास म्हणे धरून ठेवलात तुम्ही, तर तो दर्शन का देणार नाही बघू? त्यांनी थोडीशी वेळ कमी केली आणि 48 तासाचे 24 तास केले. म्हणे जाऊन दे, 48 तास नको, 24 तास तरी हा विचार, तोच विचार पाहिजे, दुसरा विचार येता कामा नाही. मग बघू तो दर्शन कसा देत नाही. त्यांचे शब्द काय, पाहू बरे कसा तो दर्शन देत नाही. द्यायलाच पाहिजे त्याला दर्शन. पण एवढी धारणाशक्ती आपल्याला वाढवण्याकरता किती रोज थोडा 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 प्रयत्न करायलाच पाहिजे ना. तसं 9वी भक्तीमध्ये 9वी भक्ती ही थोर, कारण त्या बाकीच्या भक्तीमध्ये तू आणि मी हा भाव शिल्लक असतो. इथे हा भाव शिल्लक राहत नाही. 9व्या भक्तीमध्ये तो भाव, पहिले 8 भक्ती केल्या तेव्हा तो गेला, तो इथे 9व्या भक्तीमध्ये तू कोण आहेस याची ओळख घ्यायची. ही 9वी भक्ती मोठी कशा करता? आता ही सगळी भक्ती तुमची झाली करून, तुम्हाला ब्रह्मही दिसले. पहिल्या भक्ती केल्यानंतर ब्रह्म साक्षात्कार पण झाला, दर्शन झाले आम्हाला, तरी ते फुकट गेलं. 9व्या भक्तीमध्ये काय दाखवलंय? आत्मनिवेदन व्हायला पाहिजे, म्हणजे स्वतःने स्वतःला ओळखायला पाहिजे. तू कोण आणि ईश्वर कोण? ईश्वर कोणाला म्हणायचे आणि तू कोण आहेस? आता त्याची ओळख घे. तुझं दर्शन बस कर आता. पुष्कळ झालं दर्शन, भक्ती पण पुष्कळ झाली. आता तुझी माहिती काय? तू स्वतःला काय समजतो? समजते हे देहाचे प्रकार झाले. देह 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 तू आहेस का? त्या देहामध्ये पंचमहाभूत आहेत ते. मग तू नक्की कोण? तुझ्या देहामध्ये पाच भूत आहेत, सगळ्यांना माहिती आहेत, तोंडपाठ आहेत सगळ्यांच्या, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पण हे पाच तत्व जी आहेत, त्या 5 तत्वामध्ये एक आत्मा आहे. हे शरीर आहे आणि आत्मा आहे. मग तू कोण? स्वतः काय, म्हणजे स्वतःला प्रत्येक जण जे काय मानतोय ते आहे कुठे तिथे? बरं, दुसऱ्या प्रकारे बघायला गेलं तर एक ईश्वर आहे आणि प्रकृती आहे, जगताकार, पंचभौतिक म्हणा. तिसरं तू कोण? हे 2 आहेत. तू कोण त्यात? मग याच्यात तू कुठे आलास? मग तुझा अभिमान, जो आपला अभिमान जो घेऊन आम्ही बसतो, हा अभिमान किती खरा किती खोटा, मग जग किती खरं जग किती खोटं, याची पूर्ण माहिती होते. मग 9व्या भक्तीमध्ये हीच भक्ती श्रेष्ठ का? तर ह्या सगळ्या भक्ती करून झाल्यानंतरच ही भक्ती करता येते. हे आधीच करायला गेलं तर होणार नाही. पण आत्मनिवेदन करणं म्हणजे स्वतःने स्वतःला विचारणं, तू कोण? तुझी माहिती काय? तू आलास कुठून? ईश्वरापासून झालास ना आणि विसरलास. जिथून आलास त्यालाच विसरला. आला कुठून? सो टुडेज आय विल स्पीक इन इंग्लिश. थोडंसं तिला हे करतो, म्हणजे एकच दिवस काय राहायला दिसत तो. दिस इज when we pray for the God, or do we do prayers also? So how to, it has been explained, there are 9 ways you can do, but out of 9 ways, today is the 9th chapter where it has been explained more.
And the ninth chapter is giving you the clarity, complete clarity, and it is on the top. First 8 are to be done initially. That is what we do, garlands and everything. So eight types are there. The ninth one is on the top. Why ninth one is top? Here we have to understand and know who is God and who are you. You have to search answer of these two questions. Who is called God? Who should be called God? And what are you? Who are you? After going to search what it is, what we find is in the body there are 5 elements, as everybody is aware of: water, earth, air. So these 5 elements are there in the body. And the 5th one is the soul. 6th one is the soul. Who are you then in that? Who are you in that? So you are a thief. You have cropped up unnecessarily. You are not there. It is to be understood that you are not there. And another way to learn that same thing is to understand is that there is a God which doesn't have a shape. That is okay. But that is one thing. And second one is that what we watch and see. So these are the two things where you stand there. So there also you are not there. So your existence, what we feel, that a person when he feels, anyone, that yes, I am there, I am this, that. So whether it is true or false, whether it is correct. So when he will understand by this 9th chapter, after reading this 9th chapter, we come to the conclusion that we don't exist. What we call ourselves as we are there, this one and that one, if we search it, we don't find ourselves at any stage. At any stage we are not there. So why I was calling myself something, I am this, that. That is illusion. That is a basic illusion which we have to just drop it. Illusion is false. Illusion means false. False has to be dropped by thinking, by knowing. And then for doing this, what we have to do? Again, finally, again we have to think, what is the crux of the learning? We have to again peep inside the consciousness. The consciousness is there, which shows that you are. Consciousness says that you are there, I am. But before saying I am, whether the consciousness is not there? Yes, it was there. Consciousness was there. I am came afterwards. I say that I am. But again, if I remove I from the am, I am. If I remove the I am. What I say, am. So when I say am, nothing exists. I is removed from that. That is the ego part. I is the ego. From I am, if am remains, then that is I am that. So this has to be understood properly. Again, continuously Samartha Ramdas is telling further how to know. Further, third way to know this is not that you listen that he is there and you are there, and you are there and he is there. I am this, that is me. That is me and I am that. So the two words here are used. Soham. So means that.
These words are used here. So means that. Means I. That is me. And again, coming back to the origin, I am that, or I am you. So, by understanding this existence, you find that everything is existing, you are not there. Except you, everything is there. But what were you then? Again you have to search, again you have to find out what were you, what are you? Why you catch hold of the body and say that I am this? Again it catches hold of the body and what it says, oh I am this. It comes back again. There we have to pay attention again and again and again. That is the real study, that you should watch it. When I watch it, I find that it is apart from me. Whatever I see, it is apart from me. Why I should get attached to that? Why I am getting attached to it? The power or the soul has got a tremendous capacity to get attached in a fraction and the thousands of fraction of second, lakhs of fraction of second. If we divide that second in lakhs of, then that much within that fraction it catches hold in whatever it gets into contact. It has such a tremendous power. And then say, no, I am this. So how people in ordinary sense will understand in this world, how people want to know the God and they want to study and they want to do the meditation, they want to recite the Namasmaran and this and that. To go to this level, are these things necessary? Nothing will work. This everything has to be dropped. It will not work. Initially, we have to do to get the mind concentrated on the self. And once we concentrate the mind on the self, what happens? Mind goes away. Mind cannot remain with the self. If mind enters the soul, mind loses its form. There is no mind state. Automatically, nothing is to be done. No thought, no mind, no efforts are required to remove the mind, to stop the mind and go in the silence. No efforts are necessary. If somebody wants the silence and if he is trying to get the silence or enter into the silence zone, he cannot. Why? Because he is trying to enter. Because when he says that I am trying, he is existing with the body. He has already caught hold of the body, and then he says that I want to go to the silence zone where the mind has to be dropped. Even the sense of body has to be dropped. These both things has to be dropped. But if he tries day and together, can he be successful one day? No, he will not be successful because he wants it. And once you say, oh, I don't want anything, nothing, I don't want. He is existing, that is enough for me. He is existing. Whether you say it's a soul, or whether you say it is a absolute, whatever the word you use, it exists. We say Brahma. In English it is called absolute. Okay. Whatever the words are of no meaning. Words end. The meaning should enter inside. Word has come out from the mouth and the meaning should come inside. And the meaning will show me that I am absolute. I am Brahma. Where I should catch hold of what? Of the self. We have to catch hold of the self. And again, to properly catch hold of the self, we should say, no, I don't have any shape, color, design, no, nothing. I don't have that. I don't possess that.
It is there. I am not that. Let it be there, but I am not that. Let it be there, but I am not that. Again and again, we have to scratch it, rub it, and remove it. Throw it away. And once you throw, doesn't mean that it will not come back to you. It has the capacity to catch hold of. So therefore, why we pray, do the prayers daily? Well, it is not necessary otherwise. Why we should do the rituals and prayers and everything, and again come back to the same? That is not necessary. But because the power or the soul has the tremendous capacity to catch hold of not even this body, everything, anything. It becomes anything. A girl who marries in one house enters the other house of the husband. She is that he is my husband. Immediately she that soul catch hold that yes, I am here, I am yours. He was not no one. Before marrying, oh, I am marrying you. Okay. Same moment of time it catch hold is this soul catches. Yes, I am yours. Same way here we have to do. How we carry that knowledge? Oh, I am the wife of so and so. For so many years we carry. Do we do something for that? Just to remember, I am your father, I am your mother, whatever it is. We don't do anything. Without doing anything, how we behave like that? If that is possible, this is also possible. Guru has told you that you are Brahma. Yes, I am Brahma. That's all. Nothing else. So one should be firm enough with the self-confidence, not with the people say. People can say anything. People will say anything. Do we live on the basis of what people say? No. It is the power of the soul that we use, that we possess. It is not given by that is not given by anyone. Nobody has given that to me. It is that I possess originally. So my God is original. I am original, God is original. All other are duplicate. This whole world is duplicate. So it has to go away. It will not remain. That this sense takes the human, this will take the human beings inside, and the insight will go on showing daily. Daily, after getting up, what we say, oh, I have got up. And every now and then it will show you, oh, you are not that. You are not. Once you know, it will show you. No rituals, nothing is required then. No photo, nothing. But even then, we have to do it as a what we say, thanks. To say the thanks. Oh, you have given me this. I have learned this from you. So thanks for you. So all these are for thanks saying. I am very thankful to you. That is to be every time done, because nothing like it. Nothing like it. तर थोडक्यात हे जर तिला कळण्याकरता आता ती 1-2 दिवसात चालणारी तून म्हणून तिला ते केलं, थोडं रिपीट केलं इथे. तर नवविधा भक्ती ही त्याच्यासाठी श्रेष्ठ आहे आपल्याकडे, समर्थांनी सांगितली. आणि तीच नवविधा भक्ती निसर्ग महाराजांनी पण आपल्याला शिकवली. कशी शिकवली? This has been taught by Maharaj in the same way, in different method, that catch hold of I am sense, that the consciousness is you, and whatever you see from the consciousness is not you. It is very simple. Make it simple, very simple. So आपल्याकडे जाणीव आपल्याकडे आहे ना, बस जाणवते ते मी. जी जाणीव आहे ते मी. जे जाणवले ते मी नाही. जाणीवेने जे दाखवले ते मी कसं असेल? जाणीवेने जग दाखवले ते मी नाही. ते मी असू शकत नाही, कारण जाणीव दाखवते ना ते. नाउ अगेन आय विल गो फर्दर. इन स्पाइट ऑफ टेलिंग दिस, आय विल गो फर्दर अगेन.
See, I am not the world because I can see it, means consciousness can see it. I means the consciousness only can show that this is the world. But whether the world is true? No, because the consciousness is showing that. When there is no consciousness, there is no world. But whether the consciousness is the truth again? No. It has emerged from what? What does the consciousness mean? It is coming out of what we eat. The essence of what we eat, whenever we eat something, it grows and gives up the sense of beingness or I amness. The I amness or beingness, if you don't eat for several days, the essence part of the food will diminish or go, and slowly and steadily it will drop its existence. Once that essence part is dropped, consciousness which emerges out of that will also drop. So I am not the food. I am not the food. I am not the essence. Therefore, I am not the essence of the food. And therefore, the consciousness which is coming out of from the essence is not me. And the world which is shown by the consciousness is also not me. We have to go deep inside to learn everything. This we have to learn. So then we will observe, oh, I am not one body. This is one body. I am in that body also. I am in that body. Everywhere I am there. Once you enter deep inside, it is the ocean of consciousness. And once you see the ocean, you will everyone will learn and see that he exists everywhere. He exists everywhere, and again he has to drop that and say that he means not he, but the God exists. That is the name given to the absolute. He is existence. There is no my existence. So everything has to be again dropped. Again we have to drop. So once you give up everything, then only you get everything. So this is the simple way. सोपं तुम्हाला कळलं असेल. इंग्लिश काय थोडं तेवढं कठीण आहे रोज. आता हा शेवटचा जो इंग्लिशमध्ये सांगितला तो भाग मराठीमध्ये सांगतो की आपल्याला जी शरीरामध्ये जी जाणीव आहे ती जाणीव आपल्याला दाखवत राहते. जाणीव दाखवते. आता जाणीव जे दाखवते सगळं, आता ते जे दिसले जाणीवेला, जे दिसले, काही दिसेल ते आपण आहोत का? नाही. जाणीवेने बघितले. मी बघितले, आपला खोटा आरोप आहे आपल्यावर. मी बघितलं. मीच नाहीये तिथे, बघणारा दुसरा आहे. डोळा बघतो, ज्ञानेंद्रिय बघतात, आणखी बरेच भाग आहेत त्याच्यात. ब्रेन नसेल तर काय बघेल? तिथे ज्ञानेंद्रिय तुटली तर काय बघणार? कनेक्शनच गेलं तर काय दिसते? अशा बऱ्याच गोष्टी आहेत. परंतु ते जे जाणीव दाखवते ते जग, ते जग खोटं. जग खोटं कारण ते जाणीवीने दाखवलं. आता जाणीव खरी की खोटी? ती जाणीव आली कुठून? त्या जाणीव आपण अन्न खातो, त्या अन्नाचं सत्व आहे. इसेन्स म्हणजे ते सत्व. ते सत्व त्याच्यातून जेव्हा जागृत होते, म्हणजे तो किडा वळवळतो. बासा अन्न टाकलेलं आहे आणि किडा वळवळतोय. त्या अन्नातूनच तयार झालं ते. कीड त्याच्यातून तयार झाली आणि त्याचं खाणं काय? तेच खाद्य त्याचं. ते किड्याचं खाद्य काय? तेच. त्याचं सगळं शरीर त्याच्यात तयार झालं. त्या बासा अन्न काय 8 दिवस पडलेलं आहे आणि त्याच्यातून ती कीड तयार झाली आणि त्याच्यात ती जाणीव निर्माण झाली. म्हणजे ते सत्व जे आहे त्या सत्वातून हे शरीर निर्माण होते आणि जाणीव पहिली जाणीव येते. जाणीव आल्यानंतर ती जाणीव टिकण्याकरता ती शरीराची रचना करते. आपल्या अस्तित्वाकरता रचना करते. मग ती काय रचना कसली करणार? अन्न असेल तशी रचना, जसं खाणार त्याच्याप्रमाणे रचना. पण ती जाणीव जी आहे त्या अन्नाच्या सत्वातून निर्माण होते. जर अन्न मी नव्हे
अन्नाचं सत्वही मी नव्हे आणि सत्वातून निर्माण झालेली जाणीव मी नव्हे आणि जाणीवेतून दिसणारे जगही मी नव्हे. इतक्या जाणीवेत खोल आपल्या खोल जाणीव रपलेली आहे. त्या जाणीवेत आपल्याला बुडी मारता आली पाहिजे. म्हणजे त्या जाणीवेच्या महासागरात आपण जातो आणि आपण जाणीव स्वरूपच असतो. व्यक्तिरूप आपलं खलास होते, संपून जाते. असते हे व्यक्तिरूप असंच असते, आहे तिथेच असते. एकाचे 8 दात तर कोणाचे 32 दात. हे व्यक्तिमत्वाला काही अर्थ नाही. जाणीव जी आहे त्या जाणीवी पकडून मी त्या जाणीवेत खोल 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 आतमध्ये जातो, खोल शिरतो. तो त्याचे ते दर्शन त्याला स्वतःचे होते की मी विश्वंभर आहे पसरलेला. अख्ख्या विश्वात सर्वत्र माझं अस्तित्वच आहे, माझंच अस्तित्व आहे. आणि ते सुद्धा जाणीवरूप अस्तित्व माझं खोटं आहे. म्हणून त्याने ते सोडून दिलं पाहिजे. तू ते नव्हेस. एक पायरी चढायची आणि सगळ्या पायऱ्या ढकलून द्यायच्या. त्याला अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात. सगळं एकत्र करायचं, गोळा करायचं, हे जवळ ते घेतलं, हे घेतलं आणि एकत्र घेतलं आणि जाणीवेतून आतमध्ये गेला. एकत्र घेऊन परत व्यतिरेक बाहेर काढलं. ते आतून बाहेर काढायचं आणि पसरलं परत सगळं. हा अन्वय व्यतिरेक करत बसला. त्याला जन्म मृत्यू कशाचा होतो? मृत्यू व्हायला काय पाहिजे? आपल्याकडे काय नाही. देर इज नथिंग इन द बॉडी विच डायज. We don't possess anything which can die. All 5 elements are there. They don't die. They go to the original place. Air goes to the original place. Water goes to the original place. Sky is as it is there. Earth, again this body is earth, goes in this earth. It becomes earth. So all the elements go back to the original place. They don't die. So who are you to die? The soul is as it is, existing everywhere. So nothing dies. There is no death to anything. Nothing, no death at all. मरण हे कल्पना आहे. मृत्यू उगाच म्हणे हा तो मेला, हा मेला, तो मेला. लोकांची चर्चा चालू होते. हा मरण, हा तो आमच्या मरण पावला. पण त्याची नावं असतात. याला नाव दिलं, त्याला नाव दिलं, तो आमका मेला. पण तिथे मेला, त्याला मेलेल्याची जाणीव अजिबात नसते. तो he doesn't have any consciousness. The one who we tell that he is dead, but the one who is dead doesn't have the consciousness that he is dead. He doesn't possess that. So he is always there. He never, nothing. There is no death. There is no birth. Raja Virat Sadguruna Sri Sarvadatta Maharaj.